नमस्कार सगळ्यांना. मी तुमची लाडकी प्रणिता आणि आत्ताच मी माझ्या कामावरून आलेले आहे आणि थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं चेहरा वगैरे जरा खराब झालेला आहे माझा. आणि मी इथं भैयाची वाट बघत इथं एक मंदिर आहे, अंबाबाईचं मंदिर. त्या मंदिरामध्ये येऊन बसते आणि भैया आल्यानंतर मी घरी जाते. म्हणजे अंबाबाईचं मंदिर आत्ताच मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलं की अंबाबाईचं मंदिर आहे. तर बॅक साईडने दाखवते. हे सगळं असं अंबाबाईचं मंदिर आहे. बघा आमच्या खेडेगावामध्ये मंदिरात असं झाड वाचवण्यासाठी बघा किती सिस्टमॅटिक पद्धतीने असं झाड वाचवलं आहे आणि त्या झाडाला साईडने जेवढ्या फांद्या होत्या त्या काढून टाकलेल्या आहेत आणि साईडनं पत्रे मारलेले आहेत. तर सांगायचा उद्देश म्हणजे ज्यावेळेस एखादी महिला किंवा एखादी मुलगी एस टीने प्रवास करते त्यावेळेस तिला किती दगदग होते, किती त्रास होतो ते दाखवण्यासाठी मी थोडंसं एक लाईव्ह व्हिडिओ काढला होता. आणि आमच्या इथं ज्वारी, बाजरी किंवा मका कशी आली, तर एक आमच्या इकडचं खेडेगावातलं वातावरण कसं आहे ते दाखवण्यासाठी मी छोटासा एक लाईव्ह व्हिडिओ काढला होता. म्हणजे पावसाळ्याचं वातावरण आहे, पाऊस सगळीकडे चालू आहे. पण आमच्या मंगळवेढ्यामध्ये म्हणजे खेडेगावामध्ये कसं आहे पावसाळी वातावरण किंवा इथं ज्वारी, मका, बाजरी कधी उगवून आलेलं आहे, किती चांगल्या पद्धतीने उगवून आलेले आहे. म्हणजे खेडेगावातील लोकांचं जीवन हे शेतीवरती अवलंबून असतं. त्यामुळं पहिल्यांदा लोक शेती कडे जास्त लक्ष देतात. आणि आमच्या इकडं कशी किती चांगल्या पद्धतीने मका, ज्वारी जी उगवून आलेली आहे किंवा आमच्या इकडचं वातावरण किंवा एसटीत बसल्यानंतरचं वातावरण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ब्लॉग प्रणिता दत्त अँड फॅमिली मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी तुमची लाडकी प्रणिता. थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे मी बरेच दिवस लाईव्ह नाही. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया. चला बाय, नंतर भेटू.